तर चला मंडळी, हे सगळं सामान बघून जर तुमच्या तोंडातनं निघत असेल ओ भैया जरा तिखा लागा ना, थोडा जादा पाणी द्याल ना, तर चला नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. जाडसर आहे थोडा रवा, जास्त बारीक पण असा नाही आहे. आणि अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तुम्ही त्यात मैदा पण घालू शकता. इथे मी कडक पाणी करायला ठेवलं होतं. कडकडीत पाणी घालायचं आहे आपल्याला. तर चला थोडं थोडं करून घालायचं आहे पाणी. तर मिक्स करून घेते मी याला आता. हे बघा अशा प्रकारे पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता याला आपण हाताने थोडं मळून घेऊया आणि त्याच्यावर आपण एक कपडा झाकून ठेवूया. त्याला साईडला ठेवून घेऊया आपण. इकडे आता आपण इकडे चिंच भिजत टाकलेली होती, त्याला छान असं हे करून घेऊया हाताने आणि त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे आपल्याला चिंचेचा. तर चला मी काढून घेते पल्प. हे साईडला ठेवूया आपण. आता इथे आपण पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, त्यात घालून घेऊया आपण आलं आणि 2 मिरच्या घातलेल्या आहेत. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त. थोडासा लसूण आणि जिरं घातलेलं आहे. हे बघा आता याला आपण बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण हे चिंचेचा पल्पमध्ये हे वाटण टाकून घ्यायचं आहे पुदिन्याचं. तर चला आता याच्यामध्ये आपण पाणी तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता तुम्ही कमी जास्त. इथे चिली फ्लेक्स टाकले आहे, थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि हे थोडंसं मी आमचूर पावडर घातलेलं आहे, काळं मीठ घातलेलं आहे. कांदा घालून घेऊया, कोथिंबीर घालून घेऊया. आमचूर पावडर हे ऑप्शनल आहे, घाला किंवा नका घालू. आणि ते आपण लिंबाचे स्लाइस घालून घेऊया. त्याला मिक्स करून घेऊया आपण. थोडंसं गूळ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातलेलं आहे आपलं साधं थोडंसं. याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघा झालेलं आहे आपलं पाणी रेडी. आपण साईडला ठेवून घेऊया. इथं आता मी बॉईल केलेले बटाटे घेतलेले आहेत, त्याला मॅश करून घेऊया. चांगलं मॅश करायचं आहे, थोडं पण असं गुटळ्या राहू द्यायच्या नाही. आता हे बघा अशा प्रकारे इथं मॅश झालेलं आहे आपलं. कांदा टाकून घेऊया त्यामध्ये. त्यात घालून घेऊया आपण कोथिंबीर, चिली फ्लेक्स घातलेले आहे थोडेसे आणि थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे. साधं मीठ आपलं, थोडंसं लाल तिखट आणि हळद घातलेली आहे. आता याला आपण छान असं एकजीव करून घेऊया हाताने. तर हे आपलं मिश्रण इथं रेडी झालेलं आहे. तर चला आपण पुरीची तयारी करू. आता इथं झाकून ठेवलेलं होतं आपण काढून घेऊया. याला छान हाताने एकदा मळून घ्यायचं आहे. मऊसर करायचं आहे पीठ आपल्याला. हे बघा आता त्याला हाताने आपण परत त्याला मऊ करून घेऊया आणि त्याच्या छोट्या छोट्या अशा हे करून घेऊया आपण. पीठ तोडून घेऊया. एक पीठ घेतलेलं आहे मी, त्याला लाटून घेते आता. मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटायच्या आहेत आपल्याला. हे बघा मी दाखवते अशा प्रकारे. तर हे बघा सर्व पुऱ्या आपल्या लाटून इथं झालेल्या आहेत. आणि जी पहिली पुरी आपण लाटली होती तीच तळायला घ्यायची आहे. इथे कडकडीत तेल केलेलं आहे मी. आणि पुरीला टाकलं की दाबायचं आहे, अशी सोडायची नाही, दाबत राहायचं म्हणजे ती छान फुलते. बघा किती छान फुललेल्या आहेत आपल्या पुऱ्या. आता याला छान असं थोडं मंद आचेवर याला मस्त आपण क्रिस्पी होऊ द्यायचं आहे आपल्याला. हे बघा आपल्या पुऱ्या इथे रेडी झालेल्या आहेत. आता याला आपण काढून घेऊया. ब्राऊन क्रिस्पी मस्त झालेल्या आहेत बघा. दाखवते मी तुम्हाला तोडून किती क्रिस्पी झालेल्या आहेत पुऱ्या आपल्या. हे बघा. तर चला आता आपली पाणीपुरी ते रेडी आहे. आता इथे भरायला घेऊया आपण. त्यात घालून घेऊया फिलिंग थोडी बटाट्याची आणि कांदा घालून घेऊया थोडासा. शेव पण घालायची आहे वरनं थोडीशी. डीप करायचं मस्त असं एन्जॉय करायची पाणीपुरी. तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी. खूप सुंदर असे होते होममेड पाणीपुरी. तर नक्की ट्राय करा. धन्यवाद. ओ भैया एक तिखी प्लेट